तर आपण वाट पाहतानाचा पुढचा भाग कंटिन्यू करूया. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी परतताना तसंच गाडी पुष्कळता उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9 कधी 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजातून उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडूगळ्यांशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोम काढायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ येण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमची वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली भीती वाटत राहायची. हा एक छोटासा प्रसंग सांगितलाय लेखिकेने की जेव्हा लेखिका आत्याकडे राहायची तेव्हा आत्या नोकरीच्या निमित्ताने बाहेर जायची आणि जाऊन परत येईपर्यंत संध्याकाळचे 9 9:30 वाजत असल्यामुळे, संध्याकाळची वेळ असल्यामुळे ही सगळी आत्या भावंड हे सगळे एकत्र असताना त्यांना आत्याची वाट पाहताना होणारी त्यांच्या मनाची जी काही चलबिचल आहे, जी काही हुरहुर आहे, ज्या काही भावना आहेत, या भावना लेखिका या ठिकाणी व्यक्त करते. आणि ती असं म्हणते की आम्ही रडकोंडीला यायचो आणि एवढंच नाही तर रडकोंडीला येताना जेव्हा ती आत्याबाई आल्याबरोबर यातला एक छोटासा भाऊ पटकन उडी मारून आईकडे जायचा आपल्या, तेव्हा हे दृश्य बघून लेखिकेच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू यायचे. जेव्हा वाट बघून आपण थकतो आणि त्या क्षणी ती व्यक्ती येते किंवा ती घटना घडते तेव्हा आपल्याला होणारा जो आनंद आहे तो शब्दातीत आहे, शब्दांमध्ये व्यक्त करता न येणारा असा आनंद आहे. आणि हा आनंद लेखिका या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा तिच्या मनामध्ये वाटणारी भीती, अनामिक भीती, ती भीतीही लेखिका आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. पुढे लेखिका असं म्हणते की अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमाचं नाव आहे पोस्टमन इन द माउंटन, हे त्यांचं नाव आहे. म्हणजे पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमॅन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्यांच्या मुलांना काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांची थैली पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एकदा एका वस्तीवर दोघं बापले घेतात. तिथे एक झोपडीशी एक अंध म्हातारी बसली असते. पोस्टमन आल्यास तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शाने त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केली असते. तिला घेऊन जायला तो लवकर येणार असल्याचं त्यानं लिहिलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आपल्या आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलांची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमॅनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमॅन मनानच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकणारा हा प्रसंग आहे. काय प्रसंग आहे की एक पोस्टमॅन, चित्रपटात आहे खरं तर, पोस्टमॅन इन द माउंटन, म्हणजे अतिशय दुर्गम भागामध्ये, पहाडी प्रदेशामध्ये एक पोस्टमॅन आपली नोकरी करतोय. पण त्याच्यानंतर तो आजारी पडलेला आहे आणि याच्यानंतर तो आता ड्युटीवर जाणं शक्य नाही. अशा वेळी तो आपल्या मुलाला हे काम सांगणार आहे. आणि म्हणून आपल्या मुलाला, खरं तर त्या मुलाला हे आवडत नाही, त्याला हे पटत नाही, त्याचं हे काम नाही, पण तरीही बाप आजारी पडलेला आहे म्हणून बापाच्या जागा भरून काढण्यासाठी हा बापासोबत ते बघण्यासाठी जातो. कोणत्या गावात जायचं, कसं जायचं, काय नाही, ही सगळी माहिती घेण्यासाठी जाताना बाप एका ठिकाणी जातो. त्या ठिकाणी एक अंध स्त्री आहे आणि ती वृद्ध आहे, म्हातारी आहे. आणि ही वृद्ध स्त्री तिथे थांबलेली आहे आणि तिचा मुलगा बाहेर कुठेतरी आहे. आणि बाहेर गेलेला मुलगा कधीच तिला कदाचित पत्र पाठवत नसेल किंवा तिकडे कुठली तरी घटना घडली असेल, अजून काय झालं असेल माहित नाही, पण मुलगा आपल्या आईला पत्र पाठवत नाही हे सत्य आहे. तेव्हा तिचं दुःख, तिच्या वेदना, तिची तळमळ, तिची आपल्या लेकरांच्या प्रती असणारी जी काही आपुलकी आत्मीयता असेल ती
या पोस्टमॅनला दिसते, परंतु मुलगा काही काही पाठवत नाही. मग यालाही अस्वस्थ वाटायला लागतं, तिचं दुःख याला पाहवत नाही. म्हणून हा एक आयडिया करतो. काय आयडिया करतो? तो असं करतो की एक कोरं पेज म्हातारीच्या हातावरती देतो आणि सांगतो की तुझ्या मुलाचं पत्र आलेलं आहे. तिला तर काही दिसत नाही. ती असं म्हणते, बेटा तू वाचून दाखव मला. आणि हा वाचून दाखवतो. वाचून दाखवताना त्या कोऱ्या कागदावर आहेच काही नाही, आहे का काही? काहीच नाही. तरीही तो वाचून दाखवतो. आणि वाचून दाखवताना हे सांगतो की आई तुझी मला खूप काळजी वाटते, तू कशी आहेस, मी लवकरच येणार आहे, तुला घेऊन जाणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे जे जे काही चांगलं असेल ते हा पोस्टमॅन वाचून दाखवतो. आणि दाखवल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, समाधान, सुख खूप काही बोलून जाणार असतं. आणि हे सुख आणि समाधान म्हणजे भविष्यामध्ये तिचं काय होणार आहे माहित नाही, भूतकाळ तिचा कसा होता माहित नाही, पण वर्तमान काळामध्ये तिला सुख द्यावं, तिला आनंद द्यावा, हा एकच उदार असा दृष्टिकोन, याला आपण म्हणतो माणुसकी. ही माणुसकी असणारा हा पोस्टमॅन आहे. आणि जेव्हा ही गोष्ट त्याच्या मुलाला कळते, त्या मुलाला आश्चर्य वाटते. आणि मुलगा काय म्हणतो? मुलगा म्हणतो की हे तर सगळं कोरं आहे, तुम्ही असं कसं केलं? तर ते सांगते की असं असं आहे आणि तुलाही असं करावं लागणार आहे. ही गोष्ट आता या मुलालाही करायची आहे. पुढे चालून दरवेळी पोस्टमॅन येणार, कोरं पत्र तिच्या हातात देणार, ती म्हातारी याला वाच म्हणणार आणि हा वाचणार आणि चांगलं चांगलं सगळं वाचणार आहे. म्हणजे त्या पोस्टमॅनने खोटं खोटं वाचलेलं तिला खरं खरं वाटतं आणि ती म्हातारी याला आशीर्वाद देते. आशीर्वादासाठी आणि हे केलंय का? नाही, तिला समाधान देण्यासाठी, तिचं दुःख दूर करण्याचा अल्पसा का होईना. तुम्ही म्हणाल हे फसवणं आहे, हे चिटिंग आहे. हे फसवणं नाही, तिला आनंद देण्यासाठी, तिला समाधान देण्यासाठी केलेला हा अट्टास आहे, हा प्रयत्न आहे आणि हा स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि हे नाटक आता कोणाला करायचं आहे? मुलाला पण करायचं आहे. शहर गावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमॅननं. पोस्टमॅनला वाटलं की बाई जगेल किती दिवस, की आपला मुलगा कधीतरी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, ही जी आशा आहे, आशा हे दुःखाचे मूळ आहे असे बुद्धाने सांगितलंय. हे जरी खरं असलं तर काही ठिकाणी आशा आपण जपल्या पाहिजे. म्हणून आशाला जपण्याचं काम, अपेक्षाला जपण्याचं काम हा समंजस असणारा पोस्टमॅन करताना दिसतोय. तो नुसतं पत्र पोहोचणारा सरकारी नोकर नाही, तर तो माणूस आहे. म्हणून कविता बहिणाबाई चौधरी म्हणतात ना, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस. म्हणून माणसाने माणूस झालं पाहिजे, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, हा संदेश देणारी ही कथा आहे. आणि म्हणून भला माणूस आहे तो समंजस माणूस आहे, तो भला माणूस आहे, तो माणूस आहे. पहिल्यांदा आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेड दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतोय, माणसापर्यंत पोहोचण्याचं पूल दाखवतोय. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्या मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांची अभंग वाट आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हा तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. वाट पाहण्याची अनेक कारण आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत की वाट पाहण्याने कशी वाट पाहिजे असते, त्याचा काय फायदा असतो. महत्वाची गोष्ट इथे लेखिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न करते आहे ती अशी की तो पोस्टमॅन कसा होता, तर तो समंजस होता, तो समजदार होता, तो अतिशय चांगला माणूस होता, तो भला माणूस होता. आणि त्या मुलाला घेऊन या पहाडामध्ये आलेला हा पोस्टमॅन आपल्या मुलांना केवळ रस्ते किंवा खाचखळगे दाखवत नाही, तर माणसानी माणसाशी कसं वागलं पाहिजे, इतरांना सुख देण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे, ही गोष्ट शिकवण्याचा तो प्रयत्न करतो. खरं तर एखाद्याची वाट पाहायचं म्हणजे त्यामध्ये दुःख असतं, त्यामध्ये भीती असते, त्याच्यामध्ये एखादी काळजी असते, अस्वस्थता असते. आपली प्रिय व्यक्ती जर येत असेल आणि ती वेळेवर आली नाही तर काय झालं असेल, तिचा अपघात झाला असेल का, अजून काही झालं असेल का, मध्येच काही अप्रिय अशी घटना घडली असेल का, वगैरे वगैरे अनेक शंका कुशंका माणसाच्या मनामध्ये थैमान घालत असतात. आणि वाट पाहून पाहून माणूस बेचैन होतो, अस्वस्थ होतो, तडफडतो, तळमळतो. आणि मग जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हाच त्याचं मन समाधान होते. आणि म्हणून लेखकाने 2 उदाहरणं दिली आहेत. कोणती उदाहरणं आहे की शेतकरी जेव्हा
पावसांची वाट पाहतो तेव्हा त्यांची होणारी मनाची जी घालमेल आहे ती घालमेल आठवून जर बघितलं तर आपल्याला लक्षात येते की शेतकऱ्यांच्या त्या वेदना आपल्याला अशा बोलक्या दिसायला लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की संतांचे एक अभंग आठवा की जो देवाच्या दर्शनासाठी अतुरलेला आहे. विठूच्या दर्शनासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाट पाहणाऱ्या कुठल्याही संताचा अभंग आपण जर बघितला तर आपल्याला त्यातली करुणा, त्यातली भक्ती, त्यातली श्रद्धा हे सगळं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि दुसरी गोष्ट लेखिका असं म्हणते, अशा अनेक कित्येक मोलाच्या गोष्टी आहेत त्याची आपण वाट पाहतो आणि वाट पाहताना कितीतरी वेळ वाट पाहतो आपल्या लक्षातही येत नाही. वाट पाहताना आपण काय काय शिकतो? संयम शिकतो, आपण धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवर घट्ट विश्वास ठेवायला शिकतो. लेखका तर एक महत्वाची गोष्ट सांगते की श्रद्धा डोळसाने पक्की होत जाते. वाट पाहिल्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढतो. हे सगळ्या गोष्टी वाट पाहताना होत असतात. शेवटचा परिच्छेद असा आहे की हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये, थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तर सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलही ची ओढही वाढेल. म्हणजे आपण ज्याची वाट बघतो ती गोष्ट वाट बघायला लागलीच नसेल तर त्यातलं महत्व थोडीच कळणार आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आई बाजारला गेलेली आहे आणि सांगते आहे की बेटा तुला हे मी काहीतरी खायला घेऊन येतोय किंवा तुझ्या आवडीचं हे पुस्तक घेऊन येतोय. असं म्हणल्यास तर आई जेव्हा घरातून जाते, तास होतो, 2 तास होतो, आई म्हणते तासाभरात येतो आणि तास होऊन गेला तेव्हा आपण वाट बघायला सुरुवात करतो. आणि ती आई जर आपण म्हणल्याबरोबर आई पटकन आली, पुस्तक दिलं तर आपल्याला काही महत्व वाटेल का? किंवा जी काही गोष्ट आपल्याला पाहिजे ती आणून दिली तर महत्व वाटेल का? वाटणार नाही. म्हणून जर ती तासाच्या ऐवजी 2 तास झालं, 3 तास झालं, आपण उत्सुकतेने वाट पाहतोय, आता येईल आहे, तेव्हा येईल आहे, आणि खूप वेळाने आई येते, तेव्हा वाट पाहताना होणाऱ्या वेदना आणि आईला बघितल्याच्या नंतरचा आनंद, या वेदना देऊन मिळणारा जो आनंद असतो तो फार मोलाचा असतो. लेखिका फार महत्वाचं सांगते आहे की जे आपल्याला हवं ते सहज मिळालं की त्याचं महत्व वाटत नाही. महत्व केव्हा वाटते? एखादी गोष्ट आपल्याला काही वेळाने मिळते, म्हणल्याबरोबर मिळत नाही, मागितल्याबरोबर मिळत नाही, इच्छा व्यक्त केल्याबरोबर मिळत नाही. तर इच्छा व्यक्त केल्यानंतर बऱ्याच वेळाने ती गोष्ट जर मिळत असेल तर मग आपल्याला त्यातलं महत्व, त्यातली गोडी, त्यातली रुची कळते. म्हणून कवीची अशी इच्छा आहे किंवा लेखिकेची अशी इच्छा आहे की थोडी तडफड भोगायला लागावी, थोडी जर तडफड भोगायला लागली, थोडी जर कळ सोसायला लागली, थोडी जर वाट बघावी लागली तर ती जे काही सुख मिळणार आहे आपल्याला त्या सुखाची चव अधिक वाढते, त्याचं अधिक महत्व वाढते. यश जे मिळणार आहे आपल्याला अपयशातून प्रवास करताना जेव्हा यश मिळतं, म्हणून ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की पहिल्यांदा माणसांनी खडे खावे मग पेढे खावे. म्हणजे खड्याच्या नंतर मिळणाऱ्या पेढ्याची चव जास्त आहे. अगोदर आपण पेढे खाऊ लागलो, नंतर खडे खाऊ लागलो तर मग त्याची चव असणार नाही किंवा त्याला काही महत्व असणार नाही ना. म्हणून पहिल्यांदा दुःख आणि नंतर सुख. बघा, साधी गोष्ट आणि सोपं उदाहरण सांगून सांगतो की एखादा माणूस सायकलवर बसतो आणि सायकलवर बसून सायकल चालवायला लागतो. रस्ता सारखा आहे, काही वाटणार नाही, पण जेव्हा चढ आला की त्याला त्रास व्हायला लागेल, कारण त्याला ताकद लागावी लागेल, शक्तीला खर्च करावी लागेल, आणि त्याच्यानंतर जेव्हा वर तू जाईल त्याच्यानंतर उतार येणारच आहे, तेव्हा उतार येताना त्याला ताकद लावावी लागणार नाही, मस्त बसून त्याची सायकल खाली जाईल. म्हणजे हे जाताना होणारं जे काही दुःख आहे ते सगळं दुःख तिथे विसरलं जाईल. म्हणून दुःख आणि नंतर मग दुःखाच्या नंतर मिळणारं सुख फार मोलाचं असते, फार महत्वाचं असते. म्हणून आपण सगळ्यांनी पहिल्यांदा खूप अभ्यास केला पाहिजे. आज तुम्ही खूप अभ्यास केलात, आज तुम्ही खूप मेहनत केलात. हे करताना तुम्हाला कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, त्याला त्रास होईल, रात्र तुम्हाला जागावं लागत असेल, सकाळी फार लवकर उठू वाटत नसताना उठावं लागत असेल, या सगळ्या वेदना तुम्हाला होत असतील हे मला मान्य आहे. पण जेव्हा तुम्ही यशस्वी पुरुष म्हणून, यशस्वी स्त्री म्हणून जेव्हा पुढे येणार आहात, यशस्वी माणूस म्हणून जेव्हा तुम्ही पुढे येणार आहात, तेव्हा तुम्हाला त्यावेळेस जो मिळणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे, हे समाधान शब्दाच्या चिमटीत बसणार नाही किंवा सांगताही येणार नाही. म्हणून सुखाची चव तेव्हा मिळेल तुम्हाला. आता दुःख आहे तुम्हाला, आता वेदना आहेत तुम्हाला, आता त्रास आहे तुम्हाला, आता मेहनत आहे तुम्हाला, पण येणाऱ्या काळामध्ये मात्र तुम्हाला तृप्त मन करणार आहे. आता सगळं तप्त आहे, पण त्या तप्ततेच्या नंतर तृप्तता येणार आहे. म्हणून ही तृप्तता, हे समाधान मिळवण्याच्यासाठी आज मात्र आपल्याला
प्रयत्न करावे लागतील, आज आपल्याला कष्ट करावे लागतील. म्हणून लेखिका म्हणते की यशाची गोड वाढेल, पण प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही लागेल. आयुष्याची ओढ लागण्यास कवी म्हणतात ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे नाही, एकदा तरी प्रेम करायला पाहिजे ना. मग या जन्मावर आणि जगण्यावर जर एखाद्या वेळेस प्रेम करायचं असेल तर ते जीवन, ते जगणं, ते जीवन काय असते हे आपल्याला कळलं पाहिजे ना. कळल्याच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी असतील ना. म्हणून पहिल्यांदा दुःखातून सुखात जाताना जो काही प्रवास आहे, तो प्रवास जरी खडतर असला तरी सुखाचा शेवट आहे, सुखाचा अंत आहे. आणि म्हणून हा संपूर्ण पाठ लेखिका अतिशय सक्षमपणाने लेखन करताना अरुणा ढेरे आपल्या सगळ्यांना हे सांगतात की वाट पाहण्यामध्ये जे काही अनुभव आहेत ते अनुभव लेखिका आपल्याला व्यक्त करते आणि जीवनाचं एक सूत्र, जीवनाचं एक तंत्र, जीवनाचा एक विशेष असा प्रवास ती सांगते आहे की आयुष्यात माणसाने वाट पाहताना सुद्धा काय केलं पाहिजे, कष्ट किंवा वेदना झाल्या पाहिजे, पुन्हा त्याला मात्र यश मिळालं पाहिजे. हे सगळं सांगताना पोस्टमेन जो आहे पहाड्यामध्ये जंगलामध्ये राहणारा, ज्याचं फारसं काही वाचन लेखन नाही, असा जो पोस्टमेन आहे तो माणुसकीने ओत पोत भरलेला आहे, चिंब चिंब भिजलेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने माणुसकी जपली पाहिजे. हाही संदेश प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून लेखिका आपल्याला देण्याचा प्रयत्न करते आहे. अशा पद्धतीने 2 विभागामध्ये मी विभागणी करून हा पाठ या ठिकाणी संपवलेला आहे. मला आशा आहे की हा पाठ तुम्हाला खूप छान समजला असेल. जेव्हा शाळा सुरू होणार आहे तेव्हा तो अधिक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.